नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आमदार सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विशेष विकास फंडातनं शिवाजीनगर मतदारसंघात विविध भागांमध्ये विकास कामे सुरू आहेत, ज्यामध्ये ड्रेनेज लाईन आहे, वॉटर लाईन आहे, पावसाळी गटारे आहेत आणि विविध लायब्ररी किंवा समाज मंदिरे ब्लॉक बसवणे यासारख्या कामांची आता गेल्या 2 महिन्यांपासून आपण भूमिपूजन करत आहोत। आज आता आपण आहोत स्पायसर कॉलेजमध्ये, त्या ठिकाणी जी संजय गांधी वसाहत आहे या ठिकाणी, त्यानंतर औंध बोपोडी या संपूर्ण परिसरामध्ये साधारणतः आज 8 ते 10 ठिकाणी 1 कोटी रुपये कामांचे जे विकास कामं आहेत त्यांचे भूमिपूजन आता करण्यात येणार आहेत। त्यातल्या पहिल्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत, जे स्पायसर कॉलेजच्या ठिकाणी आहे। या भूमिपूजनच्या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत। आपले आमदार साहेब आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या फंडातून 10 लाख रुपयाचं ड्रेनेज लाईन आणि कॉन्क्रीटच्या कामाचं उद्घाटन आपण या ठिकाणी करत आहोत। स्वतः आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संजय गांधी वसाहतीवर खूप काही गोष्टीचे अडचणी आहेत, परंतु आमदार साहेबांना आम्ही या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे। आपण सर्व कार्यक्रम म्हणजे जे काही इथे अडचणी असतील त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचं आमदार साहेबांनी मान्य केलंय। त्याचप्रमाणे इथे जे दत्त मंदिर आहे ते पण आमदार साहेब आपल्याला या ठिकाणी त्याचं काम सुरू करत आहोत, त्याचंही बांधून देतात। आणि इथे बालवाडीचे छोट्या छोट्या अडचणी आहेत त्या आमदार साहेबांना आपण सांगू। आपल्याही काही अडचणी असतील तर आमदार साहेब आपल्याशी वार्तालाप पण करणार आहेत। आपण या काही मागणी असेल तर बोलावे। आणि आपल्या भागातून मला सांगायला आनंद वाटतो की आमदार साहेबांनी गेल्या 5 वर्षांमध्ये शिवाजीनगर भागाचा विकास करत असताना विविध ठिकाणी अनेक फंड टाकलेला आहे आणि लाडकी बहीण योजना आणण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे। त्या योजनेसाठी त्यांनी आपल्या विधानसभेमध्ये आवाज उठवून पण झाला असेल त्याचा, तर ते लाडकी बहिणीच्या योजनेचा लाभ आणण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे। तिथे सागर मधले उपस्थित आहेत, सर्व आपले संजय गांधी वसाहती सचिन वाडेकर उपस्थित आहेत। सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं बोलून मग या ठिकाणी उद्घाटन। आपल्या शिवाजीनगरचे सगळ्यात लोकप्रिय आणि सगळ्यांचे लाडके उमेदवार आमदार सिद्धार्थदादा शिरोळे हे या ठिकाणी त्यांच्या इलेक्शन मोडमध्ये आला तर बरं वाटतं। इलेक्शन दादांच्या विषयी बोलायचं तर सिद्धार्थदादा आपल्या ह्या वसाहतीमध्ये एखादा जर आमदार पुढे गेला तर तिथली लोक कधी आमदार हे आमदार आहे म्हणून ओळखत नव्हते, परंतु आत्ताचे जे आपले आमदार आहेत या आमदारांनी शिवाजीनगरच्या पूर्ण परिसरामध्ये प्रत्येक झोपडपट्टीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये घराघरापर्यंत पोहोचून वस्तीतून गेल्यानंतर लहान मुलं पण म्हणतात आहे सिद्धार्थदादा चालले, सिद्धार्थदादा चालले। म्हणजे अशी एक छाप पाडणारा आमदार या आपल्या परिसरात आपण पहिल्यांदाच बघतोय। सिद्धार्थदादाच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप म्हणजे लहान मुलांच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे। काही अडचणी असतील तर कृपा करून आताच तुम्ही सांगा, काम चालू केल्यावर हे अडथळा नको ते अडथळा नको, अशा काही गोष्टी नको व्हायला म्हणून विनंती करून विचारतो की तुमचे काय प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल तर साहेब आले ते त्यांच्या सगळं तुम्ही काय असेल तर 2 गोष्टी बोलावे। आपण सगळे इथे भूमिपूजनाला उपस्थित राहिलोय, त्यासाठी आपल्या मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत आनंदजी छाजेड उपस्थित, आमच्या या परिसरातील सगळ्यात जुने कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते अनिलजी भिसे बघितले। मला सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते, कारण मी खूप फिरलो मतदारसंघात साधारणतः आणि बोपोडी भागात तर खूप फिरलोय मी। भिसेंसारखे जुने खंदे कार्यकर्ते जेव्हा बोलतात की मी फिरलोय म्हणजे ते एक चांगली पावतीच आहे, पण माझी ह्या परिसरात येणं फार कमी झालं, या वस्तीत येणं कमी झालं। आणि मी नेहमी जायचो, मला स्वरूपनी एकदा शिवजयंतीला इकडे आणलं होतं आणि ही वस्ती अशी आहे की अशी पटकन लक्षात येत नाही,
म्हणजे आणि त्याबरोबर विषय आपली चंद्रमणी आहे ना, तिथे पण मी कमी गेलो. खरं जे आहे ते आहे. तर तिथे चंद्रमणीला पण मी मध्ये एकदा इलेक्शनच्या वेळेला आपला एक प्रवास झाला, तिथे काही बजेट लावला. त्यानंतर मला सौरभनी त्यावेळेला शिवजयंतीच्या वेळेला इकडे आम्ही जायचो आणि यायचं म्हणायचो, तेवढ्यात हे सगळे लोक तिकडे ओढून घेऊन जायचे. म्हणजे इकडे असं ठरायचं. मग त्यानंतर आनंद सुद्धा मला खूप दिवस मागे लागला होता. आपण मागच्या आठवड्यातच मी येणार होतो प्रश्न समजून घेण्यासाठी, पण 2-3दा झालं. परवा आमची बैठक होती, ती बैठक उशिरा झाली आणि माझी खरंच इच्छा होती की इथे येऊन आत, कारण सगळं बघून झालंय माझं. खडकीच्या महादेववाडीपासून ते खिलारी वस्तीपर्यंतच, ते आपल्या काय ते कामगार पुतळ्यापासून ते अख्ख्या आपल्या इंदिरावासापर्यंत सगळं बघून झालं. इथे मात्र थोडा उशीर झाला, त्याची सर्वात प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र काही ना काहीतरी निमित्ताने आपण संपर्कात राहिलेलो आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आपले प्रश्न कमी कमी होत जातील याचा प्रयत्न मी नक्की मनापासून करेन. कधी कधी आपण एखाद्या ठिकाणी कमी उशिरा पोहोचलो तर ते फास्ट लवकर कव्हर करतो. असं माझं बऱ्याच ठिकाणी झालंय. गोखलेनगरला असं झालं काही काही ठिकाणी, नंतर आलं तर झपझप होत गेलं आणि काही ठिकाणी थोडं आधीपासूनच चालू असतं. तेव्हा आज मला खूप आनंद आहे की आज आपण इथे हा 10 लाखाचा जो बजेट आहे त्याच्यामध्ये आपण एक काम सुरू करतोय. यातनं ड्रेनेजचं काम आपलं पूर्ण होईल. त्याच पद्धतीने मी आपल्याला सांगू इच्छितो की साधारणतः दसऱ्याच्या दिवशी आपण या मंदिराचं काम सुरू करू. त्यामुळं ते सुद्धा आपल्याला सुरू करून आपण योग्य पद्धतीने कंप्लीट करू. आणि ह्याचा जो विषय आहे मी आपल्याला पुढच्या बजेटमध्ये मी त्याला बजेट लावून घेतो. माझं कसं एकदा सांगितलं की ते 100% करतो मी. त्यामुळं ते सुद्धा मी ह्याचं निधी घेतो. आपल्याला निधीसाठी म्हणजे माझ्याकडे निधी आहे, पण ती आता मधल्या आचारसंहितेमुळे लावता येणार नाही. पण आपण अजित पुढे गेला, आपण ही सरकारने ही महिलांसाठी केलेली योजना आहे याच्याबद्दल विरोधक खोटं पसरवतात की बंद होणार आहे. अजिबात बंद होणार नाही. बघा, मी मध्य प्रदेशमध्ये प्रवास केला आहे इलेक्शनच्या वेळेला. त्यावेळेला ही लाडकी बहीण योजना 2023 मध्ये तिथे आली होती. आज 2024 एंडला आला, जशी आपली सरकार पुन्हा आली, त्यानंतर लोकसभेत पुन्हा आलो. जो आता त्यांचे 25 हप्ते तरी गेलेत, 2 वर्ष यशस्वी पद्धतीने ती योजना चालू. कुठल्याही राज्यात जिथं भाजप योजना सुरू करते बंद नाही करत. त्यामुळं ही योजना महिलांसाठी कंटिन्यूस चालू राहणार हे तुम्हाला मला सांगावंसं नक्की वाटतं. त्याचबरोबर आपली वयश्री म्हणून योजना आहे, त्याच्या ज्येष्ठांसाठी जे 65च्या वर कुणी असेल तर त्यांना आपण 3,000 रुपये वन टाईम, फक्त फॉर्म भरायचा साधा. 65च्या वर असतील, काही चष्मा घ्यायचा आहे, कशासाठी काठी घ्यायची आहे, आमदार साहेब पडते. सगळ्यांनी भरलेत ना.
आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यामध्ये येथील काम होणार आहे. तर पुढच्या पावसाळ्यामध्ये पाणी कुणाच्या घरात जाणार नाही असं आपण अपेक्षा करूया या कामातून. आपल्याला माहितीच आहे की त्या प्रत्येक कामामध्ये त्यांचा पुढाकार असतो. लाडली बहीण योजनेमध्ये पण त्यांचा खूप मोठा पुढाकार आहे. अनेक लोकांनी या योजनेला विरोध केला, परंतु त्यांनी विधानसभेत भांडून ही योजना आपल्यासाठी आणलेली आहे. याचा लाभ आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना झालेला अशी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे मध्ये पाणी गेलेलं असताना आमदार साहेब इथं आले होते, त्यावेळेस आमदार साहेबांनी स्वतः आपले जे रेस्टिंगचे ऑफिसर आहेत आणि जिल्हाधिकारी कक्षातील अधिकाऱ्यांना फोन लावून आम्ही नगरसेवक आधीचे होते, पण भावी नगरसेवक आनंद शाहजेर यांनी आपल्याला जे काही निधी जमा झाला आहे, जे काही कामं झाली, कशी झाली, कुणामार्फत झाली, हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. आपण आता 10 लाखाचं ड्रेनेजचं कामाचं भूमिपूजन केलं. त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणीचे काही हप्ते यायला लागले की नाही? आता कोणाला आले 15 आणि नसतील आले त्यांना पण लवकरच येतील. उपस्थित आमच्या मतदारसंघाचे अध्यक्ष आता सर्वप्रथम आपल्या चिकनवाडीसाठी म्हणजे काही ना काहीतरी काम करायची मला संधी मिळाली, हे मी माझं सौभाग्य समजतो. जरी उशीर झाला म्हणजे खरंच मध्ये आम्ही 1-2 ठिकाणी या ठिकाणी काम केलं होतं, पण बहुधा ते काम अपुरं झालं. पण अलीकडच्या काळामध्ये मागच्या ह्याच्यामध्ये आपण आता आपल्या विहारासाठी सुद्धा बऱ्यापैकी जे काही काम करू शकलोय. मागे जे 2 टॉयलेट आहेत त्याचं सुद्धा काम आपण सुरू करतोय. असेल काही जरी असेल त्याला आधार मिळेल. आपल्या इकडे मुलं आहेत बरीचशी ज्यांचं आता शिक्षण झालंय. आपण जाहिराती बघतात बघा सध्या टीव्हीवर, त्यांच्यासाठी प्रशिक्षणासाठी सुद्धा 10,000 रुपयाचं सरकारकडनं स्टायपंड मिळते. नोकरी मिळायला आपल्याला प्रशिक्षित व्हायला पाहिजे. हे बी आमच्या जवळ सुभाष पाडळे. संघ इनका तहे दिल से हार्दिक स्वागत करता है. आपण सर्वांनी बघितलं असेल की आपल्या सर्वांच्या सुखा दुःखात सर्व लोक येतात. सुख असो दुःख असो लोक येतात जातात, पण आडी अडचण जे माणसाला करते फक्त आणि फक्त सिद्धार्थ शिरोळे. इतर जे अडचण आहे लोकांची अडचण काय आहे, या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना पाहिजे काय. सर्वांच्या घरात सर्वांना आपापली नोकरी आहे, आपापला धंदा आहे, व्यवसाय आहे. मी सर्वांना विनंती करतो की आज या ठिकाणी आमचे सिद्धार्थ शिरोळे यांना आपल्या देवीच्या स्वरूपाने आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी जोरदार टाळ्याच्या स्वरूपाने या ठिकाणी द्यावा. आणि मी विनंती करतो की आमचे शिवाजीनगर मतदारसंघाचे कार्यसम्राट
कार्यपट्टू असे आमचे दादांची पुस्तके मी वाचलेली आहे. दादांचा पूर्ण जीवन त्यामध्ये त्यांना लिहिलेलं आहे. माता माता की आज आपल्या आदर्श तरुण मंडळामध्ये आज ही आरती आता जस्ट मातांची जी आज पार पडली त्यासाठी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे मातांचे भक्त आणि माझे सगळे मित्र उपस्थित बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम मी आपल्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच मातांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आयुष्यातले जे विघ्न आहेत ते दूर व्हावे हीच मनोकामना मातांपाशी करतो. आणि पुन्हा एकदा मला एवढ्या आज त्या प्रेमाने आदराने आरती झाली इथे त्यामुळं अशाच ज्या पद्धतीने आपण सगळेजण इथे एकत्र झालो त्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि हा जो वाण्याचा वाल्मिकी झालाय विडलाल नावाचा देवेंद्र त्याला पण खूप शुभेच्छा देतो की असंच छान काम करत राहा आणि आपल्या परिसरात लोकांना जास्तीत जास्त उपयोगी राहतात. लाडके लोकप्रिय तसेच कार्यसम्राट आमदार माननीय दादा सिद्धार्थ दादा शिरोळे यानंतर विनंती करण्यात येते की त्यांनी मंदिराजवळ एकत्र जमावे. ही माहिती देऊ इच्छितो की आता संगीत करीत आहे. याचा सत्कार आदर्श म्हणून महिला माननीय आमदार यांचा सत्कार करावा. दादा या ठिकाणी मंदिराला या ठिकाणी दिव्य भव्य असं स्वरूप प्राप्त व्हावं म्हणून या ठिकाणी दुरुस्तीचं विकास काम या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे. गेली 10 वर्षापूर्वी या ठिकाणी आपण आपलं समाज मंदिर होतं परंतु त्याला आपण रिन्यू करू त्या ठिकाणी 2 मजली केलं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही आमदारांना भेटलो म्हणजे दादा असं आमचं होलार समाज मंदिर आहे तिकडे बोपडीमध्ये आम्ही तिथं अनेक सामाजिक उपक्रम घेत असतो. आम्हाला त्याचं वॉटरप्रूफिंग राहिलंय आतमधलं प्लॅस्टर वगैरे भरपूर कामं राहिले. दादा आम्हाला तुम्ही तुमच्या आमदार निधीतनं निधी उपलब्ध करून द्या. दादांनी कुठल्या क्षणाचा विचार न करता लगेच त्यांनी ताबडतोब होकार दिला. म्हणले आम्ही ताबडतोब तू एक पत्र दे आम्हाला आम्ही लगेच ते काम चालू करू. 4 दिवसापूर्वी फोन केला 2 दिवसामध्ये दादांनी त्यांची माणसं पाठवले आणि आता आज आपलं इथलं उद्घाटन सुरू होते. दादा ओलार समाज हा खूप जुना पारंपरिक बघायला गेलं तर स्वातंत्र्य समाज आहे आणि आम्ही जास्त करून सांगोला या साईडचे सर्व इथं गेली 60-70 वर्ष आम्ही स्थायिक आहे इथं आणि बोपडीमध्ये जवळजवळ 3000 वोटिंग आहेत आमचे. कोलार समाजासाठी जे इथे आपलं समाज मंदिर आहे किंवा सभागृह आहे त्याच्यामध्ये जे काही दुरुस्ती करायची आहे हे काम करायची संधी जी मला मिळाली ती मी माझ्या स्वतःवर म्हणजे वैयक्तिकरित्या मी माझं सौभाग्य समजतो. कार्यक्रम चालू आहे.
घे. एक गोष्ट सांगितली की इथल्या ड्रेनेज लाईनची खूप गरज आहे आणि घराघरात पाणी जात आहे. मी व्हिडिओ पण टाकला आमदारांना. आमदारांनी लगेच 10 लाख रुपये मान्य करून आज आपण या ठिकाणी उद्घाटन करत आहोत. इतकं फास्ट काम करणारं मी तरी कोणी दुसरं बघितलं नाही. म्हणून मी आमदारांचं आपल्या सर्व नंबर 24च्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करेल. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणायचं तर लाडकी बहिणी योजना आणण्यामध्ये त्यांचा प्रमुख हात आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी मागणी विधानसभेत मांडली. लाईट नाही तुम्ही आता इथून एंट्री केली ना, आता इथून एंट्री जा तुम्ही, परिस्थिती बघा. विशेष म्हणजे की त्यांनी तत्काळ ऍक्शन घेतली. त्यांनी निधी आता आम्हाला आतली बात माहिती आहे की बाबा कुठला निधी कुठे फिरवला त्यांनी आणि पण तो निधी मी प्रथमतः त्यांचा धन्यवाद म्हणेन. साहेबांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय भारत. आज आपल्याचं आत्ताच आपण भूमिपूजन इथं पार पाडलं आणि त्यासाठी उपस्थित आपले भालेरावजी आहेत आमच्या बरोबर ना मामा. आणि मग इकडं पुढं यायचं चाललं होतं आमचं बरंचसं. संबंध झाले ना भालेराव साहेब तर मग कामं किती होऊ शकतात म्हणजे त्याला काय अंत नाही. त्यामुळं कारण इच्छाशक्ती तेवढी तीव्र येते कारण इच्छाशक्ती भावनेत नाही. आज काळामध्ये लाडके बहिणीचे पैसे येत आहेत का? आले सगळ्यांनी. आम्ही स्वतः कामं आणि मी सांगतो हे विरोधात खोटं पसरवण्यात 1 नंबर आहे. ही योजना बंद होणार नाहीये. पहिलेच सांगतो ही योजना जोपर्यंत आपण सरकार आहे तोपर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे उलट विरोधकांची सरकार आली तर पहिले बंद करतील. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण फक्त काम सांगत राहा. मी काम करत राहील. पाणी ऍक्च्युली सर नाही. आणि जो कप चालू करतात ना तो व्यक्तिगत कमी झालं. तो व्यक्तिगत चालू करतो ना 5 ते 4 रोड चालू करतो. आम्हाला रोड चालू करतो. हा तो फक्त एकच रोड वरती आलेले. भाभी आओ तू करतो का? या ना पुढं या ना. झाले चाचा पाहिजे ना आओ. बाबू मैत्री घरामध्ये होतं आपल्याला तुझा प्रॉब्लेम चालू होता. पण आपले आमदार साहेब ह्यावेळेस ह्या पावसाळ्यामध्ये येऊन त्यांनी परिस्थिती बघितली. साहेबांना परत जाऊन आपल्याला सांगितलं साहेब असं गोष्टी आहेत. साहेबांनी मला वॉर्ड ऑफिसरला पाठवलं. वॉर्ड ऑफिसरला म्हणले ती माझी वस्ती आहे माझे लोक आहेत तिथं मी बघितलं इकडचा प्रॉब्लेम मला माहित नाही काय करावं लागेल त्यांनी सांगा. मग आमदार साहेबांच्या म्हणण्यावर छायड साहेबांच्या म्हणण्यावर त्यांनी या ठिकाणी लोकांना पाठवलं. 20 लाख रुपयाचे आमदार साहेबांनी फक्त आपल्यासाठी या ठिकाणी. त्यामुळं त्याचा फॉलो घेतल्याबद्दल आमदार साहेबांचं अनिल छायड साहेबांचं अनिल बेसे काका ते पण स्वतः या ठिकाणी थांबले होते. सर्वांच्या ठिकाणी आपण आभार मानतो. दादा बोलते होतं की घरोघरात पाणी गेलो असताना स्वतः ते आले होते आणि त्यांचा अजून एक गोष्टीसाठी कौतुक करेल. लाडकी बहीण या योजनेसाठी जवळजवळ बऱ्याच वर्षात दशकात 15 ते 20 वर्ष तरी मी घाबरत 15 म्हणतो. पण खूप वर्षापासून हे प्रलंबित काम आहे. मध्ये पुराच्या वेळेला मी येऊन प्रत्यक्ष पाहणी सुद्धा केली की ज्या पद्धतीने तर पावसाचं पाणी साचतं आणि कुठेतरी शेवट का हो शेवटी या भागात सुद्धा काम करायचं मला सौभाग्य लाभलं. त्यामुळं मला खूप आनंद आहे समाधान आहे. मला आता काय थोडंसं
5 वर्ष आमदार असल्यामुळे थोडं निधी कशी आणायची शासनाकडनं कळाली आणि पहिल्यांदाच आमदार होतो त्यामुळे थोडा उशीर लागला कळायला. पण बरीच ठिकाणी आपण आपल्या बोपुडी परिसरामध्ये सर्व नंबर 22, 24, 25, 26 सगळीकडे आपल्याला निधी ड्रेनेजची आणि पावसाळी लाईन म्हणजे मी कुठलंही काम हे दिसणारं काम नाही लावलंय. हे जे तुमचे प्रश्न सोडून त्याची कामं लावली आणि त्यांना सुद्धा 10,000 रुपये महिना आपल्याला देणार आहे आपण. तर ते सुद्धा आपण त्याचे पण लाभ उचला आणि सगळी महायुतीचे सरकार भाजपचे सगळे कार्यकर्ते हे आपल्या सोबत आहेत. काही लागलं तर आम्ही आपल्या अडीअडचणीला कामी एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय भारत. चालू आहे महिलांचा अधिकार आहे. चला समोर बघा, समोर बघा. गणपती बाप्पा लाभ आया रहेगा तो वो प्रॉब्लम नहीं पासबुक का जेरॉक्स जिसके नहीं है ना उनका लेके जाओ. अब 1 महीना हो गया सबका. सदानंदीचा जय देवी भवानी जय राम माता भवानी कृपाळवंता आरती वाळू मणी भावे वाळू अंबाबाई रेणुका जय देवी जय देवी भवानी जय राम माता भवानी पंचवटी लाविया रत्नाच्या जोटी संभळ गर्दे लागे देवीचा पाजळाला पोता देवीचा पाजळाला पोता जाऊन खंड्यात तेल जळत माझी भरता
तुमच्या सर्व आशा आकांक्षा इच्छा पूर्ण हा का एवढं करा मग करा. आज जे पण जादा वयस्कर लोकांना औषध मिळत नाही. नाही, तुम्ही जाऊन चौकशी करा. प्रत्येकाला पैसा आहे. प्रत्येकाला तुम्ही सोयीवार काम करा. या पुढे सिद्धार्थ शिरोळे यांच्या फंडातून 10 लाख रुपयाचं ड्रेनेज लाईन आणि कॉन्क्रीटचं काम होत आहे. व्हिडिओ आले तर त्या मी तुम्हाला बघितलं का तुम्ही? भारी झालं. आमदार आहे असं काही नाही, कारण की आमदार आपल्याशी एकदम मैत्रीपूर्ण वागणूक देत असतात आणि तुम्ही सगळेजण आमदारांच्या ऑफिसला आपण वारंवार जात असतो. आपली मागणी मागेल ते गोष्ट आमदार आपल्याला बहिणीच्या योजनेला किती लोकांनी विरोध केला, पण त्या विरोधाला सर्वात जास्त समोर तुम्ही गेला आणि आपण स्वपूर्णेने आपण आमदारांच्या ऑफिसला गेलो होतो आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी सर्व प्रेसवाले होते. आपण सर्वांनी त्या ठिकाणी घोषणा देऊन आमदारांचं समर्थन केलं. त्या ठिकाणी मंत्रीच व्हायलाच पाहिजे बघा. मंत्री येऊन पहिले या ठिकाणी घेऊन येतील अशी अपेक्षा लक्ष या ठिकाणी सत्कार करत आहे आपल्या नाईक साहेबच्या वतीने. पण हो गायकवाड ताई पुढे या की तुम्ही मांडले कसे ते 1500 रुपये उपयोगी पडतात आणि त्यामुळं सर्वप्रथम आपल्या इकडे येऊन काहीतरी मला पण करायची संधी मिळाली. तुम्ही तर नेहमी मदत करताच. एक बोलेंगे बाद में आएंगे. हा ना हे पण गेले. आज नको लय गरजे. आमदारांच्या वतीने या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत करेल, अभिनंदन करेल आणि आमदार साहेबांचं विशेष अभिनंदन करेल की त्यांनी या ठिकाणी आपला विशेष निधी या ठिकाणी दिला ना. आमदार फंडातून आज हे उद्घाटन होत आहे. आपल्या या वस्तीतील लोक तुम्ही नेहमीच माझ्याबरोबर राहिलेला आहात आणि माझ्याबरोबर राहिलेला आमदाराबरोबर राहिलेला. असंच प्रेम तुम्ही पुढच्या काळात आमदारांना आम्हाला देत राहू. आपली सर्व कामं शक्तीने द्यावं. मावशीचं विशेष प्रेम आहे. उद्घाटन करण्याची विनंती. परत आपल्याला आमदार करायचं. आमदार मंत्री पण पडलं एक धनकर एक नंबर नाही पडला. काम केलं होतं तसंच काम झालं पाहिजे. पाईप वरती पाईप तो आगे वापस देखी नाही. सारखी बातमी किसने इन्क्वायरी नाही करत. पिण्याच्या पाण्याची लाईन त्याचं भूमिपूजन आपण इथं करतोय. आमचे सगळ्यांचे लाडके राकेश गायकवाड. त्याच पद्धतीने कधी विजू भाऊ समजा मामूचं नाव घेतलं तर मग आनंदी बोलायची गरज नसते. त्यामुळे समजा तुम्हाला हा पण आपल्यासाठी काही ना काहीतरी करायचं सौभाग्य मिळालं याचं समाधान आनंद हे माझ्यासोबतच राहील. कारण आज 5 वर्ष झाले मी आमदार म्हणून इकडे काम करतोय. काही ठिकाणी लवकर कामं झाली, काही ठिकाणी उशिरा कामं झाली, पण कुठे ना कुठे तर विजू भाऊ जसा जसा आता या टर्मचा एंड व्हायला लागलाय म्हणजे 12 तारखेला दसऱ्याला ही टर्म ऑफिशियली संपणार आहे. मी सगळ्या काय काम झालं दाखवू बरं, हे केलं ते केलं, हे तर आज गेलं, पण हेच खरं काम आहे. तेव्हा मला खूप आनंद आहे, समाधान आहे. अजित भाऊ प्रश्नच नाही.
पाच मार. 1 2 3 4 आणि 5. बंधू भगिनींनो, सर्वच जण आपलेच कार्यकर्ते सगळे, चेतन असो, हेमंत भाऊ असो, सर्वजण सर्वांचं मी बऱ्याच वेळापासून तुम्ही इथे वाट पाहत आहात. पण आज जवळपास 12 उद्घाटन होते आणि सर्व उद्घाटन करत करत कुठं देवीची आरती, कुठं उद्घाटन, कुठं आमदार साहेबाला कोण अडवतंय, हे काम ते काम, असं करत करत आम्ही तिथं इथपर्यंत पोहोचलो आहोत. परंतु तुम्ही सर्वजण थांबलात तिथं आणि आमदार साहेबांचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करेल. पारिजात सोसायटीमधील हा प्रश्न बऱ्याच वर्षापासून ड्रेनेज लाईनचा हा होता की इथे ती ड्रेनेज लाईन लहान होती आणि जेव्हापासून ही सोसायटी आहे तसंच चाललं होतं. परंतु आमदार साहेबांनी लक्ष घालून या ठिकाणी 10 लाखाचा फंड या ठिकाणी दिलेला आहे आणि सोसायटीमध्ये एवढा फंड दिलेला नाही. सर्वात जास्त फंड आपल्या सोसायटीला दिलेला आहे म्हणून आमदार साहेबांचं मी या ठिकाणी आपल्या सोसायटीच्या सर्व नागरिकांच्या वतीने खूप अभिनंदन करतो. एकही मिनिटाचा विचार न करता जी पण आम्ही कामं सांगितली त्यांनी लगेच होकार दिला, त्याबद्दल मी दादांचे मनापासून हार्दिक आभार मानतो. रस्त्याचं काम आणि ड्रेनेजचं काम आणि त्यासाठी एवढ्या संख्येने आत्ता उपस्थित आपण म्हणजे मला फार आनंद आहे, समाधान आहे की कुठेतरी 10:30 वाजता आपण सगळेजण इतक्या उत्साहाने इकडे एकत्रित आलोय. आणि मला सुद्धा हे सौभाग्य लाभलं की माझी आता दसऱ्याला ही जी पहिली टर्म आहे ती संपते. हेमंतभाई, जिथे जिथे आता आपण फिरलोय, वावरलोय, ज्यांच्यामध्ये आपण आपला ज्यांच्याबरोबर नेहमी प्रवास झालाय, तिथे काही ना काहीतरी करायची संधी मिळणार. संधी हे तुमच्यासाठी नाही का, माझ्यासाठी सोबत. आणि मला हे आनंद तर मीच घेऊन जाणार, काम तर इकडं होणार, आनंद माझा असणार. त्यामुळं मला खूप आनंद आहे की आज इथे काम भूमिपूजन पार पडलं. दादा पण म्हणले की इकडं खरंच बऱ्याच ठिकाणी फिरणं झालं आणि सोसायटी असतील, वस्तीवाड्या असतील आणि खूप ठिकाणी निधी लावून कामं सोडवली, कामं करण्याची संधी मिळाली. त्यामुळं आपल्यासुद्धा या सोसायटीमध्ये अतिशय अनेक वर्ष आपण इथं सगळेजण मिळून राहत आहेत. आता काय झाली नेमकं साहेब, तुम्ही म्हटलं ना, मला थोडंसं आता न्याक आली, पैसे कसे आणायचे सारखे म्हणजे आता नेमकी आचारसंहिता लागते. नाही तर माझ्याकडे जवळजवळ अजून 20-25 कोटी रुपयाचा निधी आलाय सँक्शन होऊन. इथे पाय लागले सगळ्यात आम्ही धन्यवाद. आनंद भाऊ, अरे नाही या ना, या ना, या. गणेशकडे नाही की या लवकर पुढे पुढे ये बाई, ये ना पुढे. गोपाळ हात नको टाकू, गोपाळ हात नको टाकू. आणि उद्या शिक्षण मंत्री होणारे आमचे सिद्धार्थदादा शिरोळे, हो, हे आमच्या रेनबो परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा आहेत. हे आज आमदार झाले, ते पुढे शिक्षण मंत्री होऊन या ठिकाणी येतील. आजचा दिवस म्हणजे आपण सर्वांचा खूप मोठा लाडका दिवस आहे आणि लाडकेच आमदार आपल्या या ठिकाणी आले आहेत. 11 वाजेपर्यंत 11 वाजले तरी आपले सगळं भगिनी, आपले सगळे बंधू आणि सगळे रेनबो परिवार या ठिकाणी दादांची वाट पाहत होते. हे आपलं त्याच्यातलं खूप मोठं काम आहे की आपण त्यांची वाट पाहत बसलो आणि ते आज आले
त्यांचा मौल्यवान वेळ दिला. आज सकाळपासून त्यांचे 12 ठिकाणी त्यांचे आजचे एक कार्यक्रम होते. हा शेवटचा त्यांचा कार्यक्रम आहे. आपण सर्वांच्या वतीने, रेनबो सोसायटीच्या वतीने, आपल्या सर्वांच्या परिवाराच्या वतीने मी दादांचं सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचंही सहर्ष स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो, गणपती बाप्पा पुढे पुढे मी बोलू सिनियर म्हणून दादा पुढे घ्या तुम्ही घ्या ना तुम्ही घ्या चला. आमदार साहेब 2 मिनिटं बोलतात. या ठिकाणी सन्माननीय रस्ता कॉन्क्रीट होईल आणि मला आठवतंय गणपतीच्या वेळेस सुचवलं होतं. गणपतीच्या वेळेला आपण सुचवलं होतं. मी घरी पण आलो होतो गोपाराव आणि माझ्या पण मनात होतं की मी काही ना काहीतरी माझ्या स्थानिक आमदार निधीतनं आपल्याला दिलं पाहिजे. म्हणजे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून तर आपण करतोच कामं, पण माझ्या निधीचा आपल्या सोसायटीला कुठं उपयोग होईल. आज ह्याचा आनंद मला जास्त आहे आणि समाधान आहे की ही योग्य ठिकाणी निधी पडली आणि काहीतरी आपल्याला एक फुल ना फुलाची पाकळी, एक शासनाच्या तर्फे जी निधी आहे त्याचा उपयोग, जे तुम्ही टॅक्स भरता त्याचा कुठे तर विनियोग, तर मला खूप आनंद आहे, समाधान आहे आणि आपण योग्य वेळेला पाठपुरावा घेतला म्हणून आता 10 दिवसच राहिले आचारसंहितेला, त्यामुळे तो योग्य वेळेला पूर्ण झाला आणि पुढे सुद्धा जे काही लागेल ते मी तुमच्या सोबत आहे एवढी ग्वाही देतो. आपला एल्फिस्टन रोडचं पण काम झालं सगळं आणि आता म्हणजे एकंदरीत त्या रस्त्याचे पण बरेच प्रॉब्लेम होते त्यावेळेला, तर बऱ्याच अडचणींना आपण गेले 3-4 वर्ष काम काढलेत. पुणे जुने मुंबई पुणे हायवे पण आता कंप्लीट झालाय, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पण मी आपल्या सोबत आहेत एवढंच बोलतो आणि एवढ्या उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून थांबतो. जय जय महाराज. सिद्धार्थ शिरोळे आगे बढ़ो, सिद्धार्थ शिरोळे तुम आगे बढ़ो. गणपती बाप्पा चला सोसायटी मेंबर चला. या भयानक परिस्थितीत आपल्याला रोज राहावं लागते आणि कुठेतरी माझी स्थानिक आमदारकीमधनं हे काम आज पूर्ण होते किंवा सुरू होते याचं मला एक समाधान आहे आणि खरंच हे लवकरात लवकर काम आपण करून घेऊ आणि तुम्हाला अशी अडचण येणार नाही पडत याची ग्वाही मी देतो. आणि अजून सुद्धा भविष्यात जे काही लागलं तर आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत एवढंच तुम्हाला सांगतो आणि सांगतो. जय जय भारत. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त. पहिले हे करायला लवकरात लवकर करू. मला 1 महिने